शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, आपण शेती हा एक पारंपरिक व्यवसाय म्हणून आजपर्यंत करत आलेलो आहोत. परंतु आता ही वेळ येऊन ठेपलेली आहे की शेती या आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे एक चांगला उद्योग कसा होईल या दृष्टीने जर आपण पाहिलं तर निश्चितच आपण यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकणार आहोत. आता कृषी उद्योजकता हा विद्यार्थी आणि तरुणाईसाठी एक नव्या संधीचं दालन कसा ठरू शकतो याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ येथून सहाय्यक प्राध्यापक हर्षवर्धन वाघ सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. कृषी उद्योजक ही संकल्पना नेमकी काय आहे ती सांगा. बरोबर मॅडम, आपण बोललात की हा विषयाकडे आपण वळण्यापूर्वी याची मूळ संकल्पना काय आहे हे आजच्या आपल्या या संवादामार्फत श्रोत्यांना सांगणं खरंच महत्त्वाचा भाग आहे. तर आपण जर बघितलं की उद्योग म्हटलं की विविध प्रकारचे नाना प्रकारचे उद्योग आहेत. त्याच्यामध्येच आज जर आपण कृषी उद्योजकता या विषयावर बोलताना कृषी उद्योजक नेमकं म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या बाबींचा अंतर्भाव होऊ शकतो हा सुद्धा आजच्या या संवादामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. तर कृषी उद्योजक म्हणजे साधारणतः असा एक युवक वर्ग की जो शेती असेल, प्रक्रिया असेल, विक्री असेल, सेवा व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू करतो आणि तो केवळ पारंपरिक शेतीपुरता मर्यादित न ठेवता त्यासोबतच शेतीपूरक व्यवसाय असेल, प्रक्रिया उद्योग असेल, कृषी पर्यटन असेल, जैविक शेती असेल किंवा डिजिटल शेती ज्याला आज आपण म्हणतो स्मार्ट फार्मिंग सारखे कन्सेप्ट इत्यादी अशा विविध क्षेत्रामध्ये तो काम करीत असतो. त्यास आपण एक थोडक्यामध्ये कृषी उद्योजक असं संबोधू शकतो. आता मग कृषी उद्योजकता या संकल्पनेविषयी जरा सांगा. नक्कीच. कृषी उद्योजक जेव्हा आपण म्हणतो की ज्याला एक ॲग्रिकल्चरल एंटरप्रेन्योर आपण म्हणू शकतो, तर कृषी उद्योजकता ही समजत असताना ही संकल्पना आज जर बघितलं आपण तर पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन एका नव्या दृष्टिकोनातून शेतीशी संबंधित उत्पादनं असेल, प्रक्रिया असेल, सल्ला असेल, विपणन, सेवा यामध्ये नवकल्पनांचा वापर करून आज व्यवसाय निर्माण करण्यावर आधारित आहे. आणि ही एक आज अशी दिशा आहे की जिथे शेतकरी असेल किंवा विद्यार्थी वर्ग असेल एक शेतीला एक आर्थिक संधी म्हणून पाहतात आणि आधुनिक व्यवस्थापन तत्वांचा वापर करून स्वतःचे स्टार्टअप सुरू करू शकतात. खरंय. आता कृषी उद्योग यामध्ये कोणते उद्योग मोडतात आणि याचे काही निकष आहेत का? नक्कीच. आपण पण सुद्धा बघणार आहोत की कृषी उद्योग जेव्हा आपण म्हणतो तर कुठल्या कुठल्या उद्योगांचा कृषी उद्योगामध्ये आपण समावेश करू शकतो. परंतु त्या अगोदर आपल्याला त्याला काही निकष आहेत की जे मांडून ठेवलेले आहे नियोजन मंडळाने. तर नक्कीच आपल्याला म्हणावं लागेल की होय की कृषी उद्योग कशाला संबोधावे याचे 4 निकष नियोजन मंडळाने सांगितले आहेत व त्याला त्यानंतर राष्ट्रीय विकास मंडळाने सुद्धा मान्यता दिलेली असून ते निकष याप्रमाणे की ज्यामध्ये शेतीला लागणारे साहित्य व साधने यांची निर्मिती करणारे उद्योग, त्यानंतर ज्या उद्योगामुळे शेतमालावर प्रक्रिया करणे सुलभ होते अशा प्रकारचे उद्योग, त्यानंतर प्रक्रिया केलेल्या मालाला ज्यामुळे चांगली किंमत प्राप्त होण्यास मदत होते अशा प्रकारचे उद्योग, आणि शेवटी शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास सहाय्यभूत होणारे अनेक कृषी उद्योग यामध्ये आपण कृषी उद्योग असं त्याला संबोधू शकतो. खरंय. कृषी व्यवसाय हा एक उद्योग समजला जात असून हा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कुशल उद्योजकांची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का? हो नक्कीच मॅडम. आज जर आपण बघितलं तर उद्योजक जेव्हा आपण म्हणतो आणि उद्योजकता विकास वाढीला लागत असताना जिथे आपण म्हटलेलं आहे की कौशल्य एखाद्या व्यक्तीकडे असावं उद्योजक उभारताना, तर नक्कीच मला वाटते की त्याला कुठेतरी कुशल मनुष्यबळाची असेल किंवा कुशल उद्योजकला जे आवश्यक कौशल्य आहे त्याची जोड असावी मला वाटते. कारण की आपण जर बघितलं पूर्वीच्या काळी उपजीविकेचे साधन म्हणून आजपर्यंत भारतीय शेतकरी हा नुसतं शेती करत आलेला आहे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून दृष्टिकोन ठेवण्याची वृत्ती ही गेल्या आपण जर बघितलं तर 50-60 वर्षामध्येच आपल्याला वाढीला लागलेली बघायला मिळते. त्यामुळे पूर्वीच्या काळी शेतीमध्ये नफ्या तोट्याचा फारसा शास्त्रीय विचार होत नसे आणि शेतीवर स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका चांगल्या प्रकारे झाली म्हणजे शेतकरी संतुष्ट असे आपली सर्वसाधारण मानसिकता होती. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर आपण बघितलं तर विकसित झालेलं नवीन कृषी तंत्रज्ञान चा वापर शेतीमध्ये चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यामुळे काय झालेलं आहे की आज उत्पादन खर्च असेल आणि शेतीमधील भागभांडवल यामध्ये खूपच वाढ आपल्याला झाल्याची दिसून येते. त्यामुळे मला असं वाटतं की एक कुशल उद्योजक घडवण्याकरता एक आज जर आपण बघितलं ते कृषी अर्थशास्त्र असेल किंवा कृषी व्यवस्थापन यासारख्या प्रगत होत असलेल्या शाखा सगळ्यात महत्त्वाच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यामध्ये महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल निभवत आहेत. त्यामुळे या अशा शाखांचे धडे आजच्या या तरुणांनी घ्यावेत असं मला वाटते. नक्कीच. आता कृषी आधारित लघु उद्योग आणि यामधल्या ज्या संधी आहेत याविषयी काय सांगाल?
नक्कीच. तसं जर आपण याला उहापोह करायला गेलात तर अशा बऱ्याचशा संधी याच्यामध्ये आज ग्रामीण तरुणांना उपलब्ध आहे. हं. कारण की आज जर बघितलं की मोठे उद्योग जर आपल्याला उभारायचे असेल तर त्याला भांडवल जे लागणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात लागतं. त्याच्यामुळे आपल्याकडे MSME ज्याला म्हणतो आपण, मायक्रो स्मॉल इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये लघु उद्योगांचा समावेश होतो. तर या संधीचा जर विचार करताना आपण जर बघितलं तर आज जर भारतातील ग्रामीण भागातील असलेलं जीवनमान जे आहे त्यामध्ये असलेलं अपार दारिद्र्य, नैसर्गिक आपत्ती आणि लहरी हवामान व पावसामुळे शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती ही आज विदारक परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे त्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता ग्रामीण भागात जर आपल्याला आर्थिक पुनर्रचनेसाठी भारतासारख्या या कृषीप्रधान देशामध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग असेल, पूरक लघु उद्योग असेल, शेतीसाठी आवश्यक कृषी उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होणे गरजेचे असून अशा उद्योगांना आज प्रचंड वाव आहे. त्यामुळे अशा कृषी उद्योगामुळे राष्ट्राचे आर्थिक उत्पन्न वाढून शेतकरी वर्गाचे राहणीमानसुद्धा उंचावण्यास खरी मदत होईल. आणि आज केवळ शेतीची उत्पादन क्षमता वाढवून चांगला रोजगार निर्माण होईल ही परिस्थिती आज शक्य नाही. कारण आज शेतीचे होत असलेली विभाजन व त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्हणून कोणत्याही देशाच्या आर्थिक योजनांचा मुख्य उद्देश लोकांची राहणीमान उंचाविणे, कृषीपूरक उद्योग वाढविणे आणि कृषी उत्पादन वाढ करून आयात निर्यात क्षमता वाढविणे गरजेचे झाले आहे. खरंय. आता कृषी उद्योगाद्वारे स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास ही आजच्या काळाची गरज आणि भविष्याची खरी गरज आहे, असं तुम्ही मगाशी उल्लेख केला होता. तर त्याविषयी जरा सांगा. नक्कीच मॅडम. आपण जेव्हा एक देशाचा एक नागरिक म्हणून जेव्हा आपण या समाजामध्ये वावरत असतो त्यामुळे आपल्याला काहीतरी सामाजिक देणं लागतं, देशाप्रती आपल्याला देणं लागतं, जो भान आपण तो ठेवला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटते की नक्कीच एक कृषी उद्योग हा आपण जेव्हा बघतो तर हा केवळ पूरक उद्योग व्यवसाय न करता पूर्ण व्यावसायिकपणे आज करणे गरजेचे आहे, की ज्यामध्ये पशुपालन असेल, पॉलीहाऊस असेल, ग्रीनहाऊस असेल, शेडनेट, फुलशेती, फलोद्यान, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, ऊती संवर्धन असेल, ज्याला आपण टिश्यू कल्चर म्हणतो, रोपवाटिका असेल, वनौषधी लागवड प्रक्रिया असेल, फळे व भाजीपाला लागवड प्रक्रिया असेल, तेलबिया डाळ प्रक्रिया असेल, गांडूळ खत निर्मिती असेल, कृषी अवजारे व साधने इत्यादी असे अनेक कृषी उद्योगाद्वारे आज शेतकरी कुटुंबाचा असेल, गावाचा असेल आणि राज्याचा आणि परिणामी आपल्या देशाचा आज आर्थिक विकास होऊ शकतो. आणि या सध्याच्या कृषी उद्योगात केवळ चरितार्थाचा भाग म्हणून शेती व जोडधंदे न करता त्यांचे व्यावसायीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी उद्योग क्षेत्रातील नवनवीन संधी आत्मसात करणे आणि यशस्वी प्रकल्पांची माहिती घेऊन प्रशिक्षण घेणे हे आज या मार्गाने शक्य आहे. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की एक कृषी उद्योजक म्हणून जेव्हा आपण एक स्वतःचा विकास करतो तर स्वतःचा विकास करत असताना आज आपण एक सामाजिक भान ठेवून आपण आज एक देशाला एक चांगलं पाठबळ देऊ शकतो. खरंय. आत्ताच तुम्ही बऱ्याच उद्योगांचा उल्लेख केलात की ज्यामध्ये पशुपालनापासून ते अगदी गांडूळ खत निर्मितीपर्यंतचे उद्योग आपण सांगितलेत. तर या सर्व उद्योगांचा विचार करता आपल्या ग्रामीण भागातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. होय मॅडम, नक्कीच. मला असं वाटतं की आज जर आपण बघितलं की भारतामध्ये असणारं बेरोजगारीचं प्रमाण जर आपण आज चाचपलं, त्याची सांख्यिकीय माहिती आपण जर चाचपली तर असं लक्षात येते की जवळपास आज भारतामध्ये 5.5% हा बेरोजगारीचा दर आहे. आणि त्याच पद्धतीमध्ये आज जेव्हा आपण तरुण वर्ग म्हणतो की तरुण वर्गाने या कृषी उद्योजकतेकडे वळावं तर आज जर आपण बघितलं तर वयोगट 15 ते 29 या वयोगटामधलं जर आपण बेरोजगारीचं प्रमाण जर बघितलं म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातलं ते जवळपास 15% जवळ येऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या ग्रामीण युवकांनी या क्षेत्राकडे नक्कीच वळावं. याचं कारण असं की आजचा तरुण हा फक्त नोकरी शोधणारा राहिलेला नाही तर तो आता नव्या संधी निर्माण करणारा झालेला आहे. आणि कृषी उद्योजकता ही अशा तरुणांसाठी एक चांगला उत्कृष्ट पर्याय आहे. कारण यात नवीन कल्पना असेल, नवतंत्रज्ञान असेल किंवा स्थानिक गरजांचं मूल्यवर्धन असेल, अशा स्वयंपूर्णता बाबी यामध्ये साधता येते. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात राहूनही आपण जागतिक दर्जाचा व्यवसाय उभारू शकतो, हे या क्षेत्राचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. निश्चितच. आपल्या भारतामध्ये कृषी उद्योजकतेची जी सध्याची एकंदर स्थिती आहे त्याविषयी आपण काय सांगाल. आपण जेव्हा म्हणतोय की कृषी उद्योजकता ही वाढीस लागते तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला कृषी उद्योजकतेची असलेली स्थितीसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आज जर आपण काही सांख्यिकीय माहिती जर तपासली तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतामध्ये कृषी क्षेत्राचा जो एकूण GDP मध्ये जो जवळपास वाटा आहे तो जवळपास 18.3% एवढा असून आज जवळपास 55% लोकसंख्या ही शेतीवर उपजीविका करत आहे, शेतीवरती अवलंबून आहे.
परंतु याच पद्धतीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे की पारंपरिक शेतीमध्ये वाढीचा वेग हा मर्यादित असल्यामुळे आता कृषी आधारित उद्योजकता ही संकल्पना जोर धरत आहे. त्यामुळे सध्या जर आपण बघितलं की देशभरात 3,000हून अधिक कृषी स्टार्टअप हा कार्यरत आहे आणि त्याकरिता नाबार्ड असेल किंवा NSSO सारख्या संस्था आहे, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था, यांचा अहवाल जर आपण तपासला तर असं लक्षात येते की जवळपास 22% शेतकरी हे आज शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारच्या काही विविध योजना आहे की ज्यामध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजना, त्याचसोबत RKVI रफ्तारसारखी एक स्कीम चांगली आहे. त्यानंतर स्टार्टअप इंडिया ही हजारो स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य मिळून कृषी उद्योजकतेला आज चांगला प्रचंड गती मिळाल्याचे या माध्यमातून दिसून येते. आणि यामध्ये अनेक स्टार्टअप्स आहेत ज्या शेती प्रक्रिया असेल, जैविक उत्पादन असेल, अन्न टिकवणूक असेल किंवा कृषी सेवा असेल, अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि ही एक सकारात्मक आणि चांगली उत्साहवर्धक आज भारतासाठी स्थिती आहे. खरंय. आपल्या भारतामध्ये कृषी स्टार्टअपमध्ये कोणती राज्य आघाडीवर आहेत याविषयी काय सांगाल? नक्कीच आपण जेव्हा एखादी स्थिती आपण चाचपतो कुठल्याही बाबींची, तर त्यामध्ये एक राज्याचा सुद्धा हातभार असतो. जेव्हा आपण देशांतर कुठल्या बाबींची घडामोडी आपण बघत असतो, आज जर आपण बघितलं की कृषी स्टार्टअप्समध्ये कोणती राज्य आघाडी आहे, तर नक्कीच आपण जर स्टार्टअप इंडिया डॅशबोर्ड असेल किंवा प्रधानमंत्री फार्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज यासारखी स्कीम असेल किंवा RKVI रफ्तार असेल किंवा नाबार्ड सारखे ज्या काही संस्था, यांचे जर आपण अहवाल तपासले तर असं लक्षात येतं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा ही राज्ये आज स्टार्टअपच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्रात सुमारे 540हून अधिक स्टार्टअप आहेत जे प्रामुख्याने काजू प्रक्रिया असेल, आंबा उत्पादने असेल, जैविक शेती असेल आणि ग्रामीण अन्न प्रक्रिया यामध्ये कार्यरत आहे. आणि त्याचसोबतच कर्नाटक राज्याचं जर उदाहरण घेतलं तर तिथे ड्रोन शेती असेल, ॲग्रीटेक सोल्युशन्स यावरती जास्त भर आहे. याचं सांगायचं सारांश हा की ही जी आपण आत्ता नावं घेतली राज्यांची, ही राज्ये हे दाखवतात की योग्य धोरणं आणि प्रेरणा मिळाल्यास आजचा तरुण वर्ग काय बदल घडू शकतो हे त्यामागचं खरं उदाहरण. खरंच आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा जर शेतीमध्ये अवलंब केला तर निश्चितच कृषी उद्योजकतेला एक चांगलं वळण मिळेल, नाही का? येस. कृषी उद्योजकतेची सुरुवात करताना युवकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे? नक्कीच जेव्हा आपण एक कृषी उद्योजकतेकडे आपण जेव्हा वाटचाल करतो आणि एक नव उद्योजक म्हणून जेव्हा आपण एखादा बिझनेस असेल किंवा तो उद्योग सुरू करताना आपल्याला नक्कीच त्यामधल्या काही बाबी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटते की नव उद्योजकास बऱ्याच बाबींचा, प्रश्नांचा असेल तो भडीमार त्याच्या मनामध्ये निर्माण होतो उद्योगाला सुरुवात करताना. त्यामुळे कृषी उद्योजक म्हणून उद्योगाची सुरुवात करताना प्रथम व्यवसायातील कल्पना म्हणजे उद्योगाची निवड करणे आवश्यक आहे. त्यानंतर बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांची गरज समजावून घेणे, व्यवसाय आराखडा तयार करणे, भांडवलाची जुळवाजुळव करणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे आणि सगळ्यात शेवट महत्त्वाचा जो आहे तो प्रशिक्षण आणि नेटवर्किंग यावर लक्ष केंद्रित करणे. याप्रमाणे जर आपण एक नवउद्योजक म्हणून उद्योग सुरू करताना चांगल्या पद्धतीने हे जर टप्पे पार पाडले तर नक्कीच आपण एक यशस्वी कृषी उद्योजक म्हणून आपण उभे राहू शकतो असं मला वाटते. खरंय. चौफेर बाजूने जर करून अभ्यास करून जर आपण या व्यवसायामध्ये उतरलो तर निश्चितच यश हे आपलंच आहे. येस. सर, आपण आता सांगितल्याप्रमाणे कृषी उद्योजकतेची सुरुवात करताना सर्वप्रथम व्यवसायातील कल्पना म्हणजेच उद्योगाची निवड ही कशी करायला हवी? नक्कीच आता आपण बघितलं की विविध बाबी एक नवउद्योजकास नवीन उद्योग सुरुवात करताना कुठले लक्षात घेतल्या पाहिजे. तर सर्वात यामधील महत्त्वाची बाब आहे की उद्योगाची निवड कशी करावी, यासाठी कुठल्या बाबी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर माझ्या मते कुठल्याही व्यवसायाची निवड करताना काही बाबी आहेत की ज्या आपण लक्षात जर घेतल्या तर नक्कीच आपण एक चांगला उद्योजक म्हणून उभरू शकतो असं मला वाटते. तर त्यामध्ये आपल्याकडे असलेली स्वतःची क्षमता, आपल्याकडे असलेलं स्वतःचं कौशल्य हे लक्षात घेऊन आणि सर्वात महत्त्वाचं की कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्या पार पाडून कोणताही व्यवसाय आपल्याला यामध्ये करता येऊ शकतो. दुसरं त्याच्यामध्ये निवडलेल्या व्यवसायात अनुकूल साधन संपत्तीची उपलब्धता आहे किंवा नाही हे सुद्धा त्यामध्ये चाचपणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं की जी उत्पादन आपण घेणार आहे त्यामधलं उत्पादन तंत्राची असेल, त्या गुणवत्ता, त्याचे निकष जे काही असेल त्याची माहिती आणि जाण असणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. त्यानंतर जे आपण माल उत्पादित करणार आहोत त्या उत्पादित वस्तूस बाजारात मागणी, त्याचा सध्याचा पुरवठा काय आहे, त्याला वाव असलेल्या बाजारपेठांची माहिती सुद्धा त्या नवउद्योजकास माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर एखादी आपण जेव्हा व्यवसाय उभारतो तो एकट्याने
किंवा संयुक्तपणे किंवा गटाने करावायचा आहे किंवा कसे याबाबत सुद्धा विचार मंथन त्या माध्यमातून होणे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग की जे लागणारं आपल्याला भांडवल आहे त्या भांडवलाची गरज किती आहे आणि ती आपण कुठून व कसं उभे करणार याचा सुद्धा त्यामध्ये उद्योग निवडताना विचार होणे गरजेचं आहे. आणि जो उद्योग आपण उभारत आहे त्याकरता जी सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे आपल्याला लागणारा कच्चा माल. या कच्च्या मालाची यंत्रसामग्रीची उपलब्धता कशी आहे, तो माफक दरात अवेलेबल होणार आहे की नाही किंवा तो चांगल्या प्रतीचा आहे किंवा नाही याचा सुद्धा त्या माध्यमातून सगळ्यात विचार होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जो एक उद्योजक म्हणून जो आपण विचार करतो तो म्हणजे व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होईल किंवा नाही तर याचा एक ताळेबंद नफा तोटाचा सुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ह्या जर सगळ्या बाबी जर आपण एक लक्षात घेतल्या तर नक्कीच एक जो आपण उद्योग निवडलेला आहे तो कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने आपण त्याला सुरळीतपणे नेऊ शकतो. खरंय. मंडळी, कृषी उद्योजकता तरुणाईसाठी एक चांगलं संधीचं दालन कसं ठरू शकेल याविषयीची आपण माहिती घेतोय आणि ही माहिती आपल्याला प्राध्यापक हर्षवर्धन वाघ सर देत आहेत. हा होता या मुलाखतीचा भाग पहिला. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण उद्याच्या कार्यक्रमात ऐकू शकाल. नमस्कार.